68 धावांचा, तर मात्र तुम्ही इथे लकी ड्रॉ मध्ये जाऊ शकता. तर सन्माननीय अतिथी या समोर अनंत स्ट्रायकरचे जे पब्लिक आहेत ना, तरच आपण साईडला व्हा प्लीज. तर अनुप शेठ पाटील देखील मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पुरस्कर्ते म्हणून सातत्याने त्यांना संबोधलं जातं. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आता मॅच नंबर 5 आजच्या दिवसातील तिसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तो अर्थातच न्यू यंगस्टर 11 जासई विरुद्ध रांजणपाडा आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तो रांजणपाडा टीमने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इथे आमंत्रित केलाय न्यू यंगस्टर जासई टीमला. स्ट्राईकला फलंदाज करण आणि गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज शेखर पाटील पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. अगुडाप्याचा बॉल आता मैदानावरती फक्त जासई आणि जासईच, आणि हा बॉल देखील जाईल सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. काय चाललंय मैदानावरती? इथे फक्त जासई ब्रँडच मैदानावरती तुटून पडलेत. मगाशी साईज तुटून पडला होता ना, आता विचार केला तुम्ही तर पहिल्याच बॉलवरती करणच्या बॅटमधून तडाखा. इथे अनिकेत म्हात्रे, सुयोग म्हात्रे आणि श्रीकांत म्हात्रे या त्रिवेणी संगमाचं इथे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करूया. भरपूर चांगली मेहनत सातत्याने ग्रामस्थ मंडळ जासई या स्पर्धेसाठी घेत असताना त्यांचंही मनापासून स्वागत. षटकारानं स्वतःचा खातं या ठिकाणी उघडलंय. तो अर्थातच फलंदाज करण यानं 6 धावसंख्या धावफलकावरती जबरदस्त बॅटिंग. साईश, आज तुझ्याकडे 10,000 आहेत, त्यातले 1-2 हजार दे आता लहान छोट्या पोरांना. आणि तुझे खऱ्या अर्थानं फॅन फॉलोविंग त्या मैदानावरती तुझ्या खऱ्या अर्थानं एन्जॉय करत होते. असं वाटतं वेस्ट इंडिजवरून प्रेक्षक मागवत काय भोंगे घेऊन, ते देखील जोरात भोंगे वाजवत होते. त्यांचंही मनापासून कौतुक करूया, कारण घरच्या मैदानावरती आज मात्र साईशने प्रेक्षकांची मनं जिंकली. 8 बॉल 8 षटकार, नवीन विक्रम देखील आज पाहायला मिळाला. आणि काय जबरदस्त इनिंग त्याने साकारली. एक वेळ छोट्या अगदी पाहतच राहिला. आमचे बालराम पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. वाल संघ जिंकला. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला वालची देखील एक नाईट स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. सूरज स्मृती सागर यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल खाली, आणि आता मात्र इथे कुठलीही चुकी नाही. दुसऱ्या बॉलवरती लगेच उत्तर दिलं आणि धक्का क्रमांक लागेल पहिला न्यू यंगस्टर 11 जासई टीमला. बॅट्समन करण बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे बलकुल्ला. याच्यानंतर मॅच जी होईल ती अर्थातच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील भूषण. नेक्स्ट मॅच वोडाफोन वाल आणि चिरले. परंतु जर धावा या झाल्या तर मुश्किल आहे 68 धावा, परंतु प्रयत्न करतील. जर कदाचित त्या धावा झाल्या नाहीत तर मग मॅच वोडाफोन वाल आणि चिरले, 9 तरुण चिरले या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. आणि आता चर्चा झाली होती वोडाफोन वालच्या खेळाडूंच्या सोबत की अतुल गरत या मॅच मध्ये इन करण्याचा प्रयत्न चाललाय त्यांचा, कारण सातत्याने एक चांगला ऑलराऊंडर गुणवान खेळाडू याप्पा म्हणून परिचित. अतिशय स्पर्धा आम्ही गाजवली ती. आर के पाटील साहेब, बालराम पाटील साहेब भरपूर एन्जॉय केली ती स्पर्धा. आणि आता जाऊया मॅचच्या दिशेने. विकेट नंबर पहिला मैदानातून बाहेर होईल. आता बॅटिंगसाठी नवीन फलंदाज येत आहेत, ते म्हणजेच यंगस्टर जासई संघाकडून रोशन जबाबदार असतील. कारण मागच्या मॅच मध्ये तुम्ही साईश म्हात्रे नावाचा ब्रँड पहिला नुकताच उल्लेख केला. द प्राऊड ऑफ जासई, प्राऊड ऑफ उरण म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. यावेळी स्मिस फिल्डिंग होते, परंतु शेवटच्या क्षणी स्वतःला देखील कव्हर केला. व्हेरी गुड फिल्डिंग. जिथे चौकार आला असता तिथे धाबा रोखल्या गेल्या आणि तिथे मात्र धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी झालेत. निर्धाव चेंडूची इथे सांगत होते. तफलकावरती 6 धावा लागल्यात. आणि पहिला गोलंदाज शेखर याचा कौतुक करावं तेवढं कमी, कारण शेखर जर म्हटल्यानंतर तुम्ही एक संघाचा प्रमुख गोलंदाज, आणि प्रमुख गोलंदाज नेहमी चांगली कामगिरी करत असतो. आणि इथे त्यांनी फक्त 6 धावा खर्च केल्यात पहिल्या बॉलवरती, आणि त्याच्यानंतर त्याचा कमबॅक अगदी जबरदस्त होत असताना राऊंड द विकेट ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. बघा 3 बॉल सलग निर्धाव त्याने फेकलेत आणि आता मात्र थांबवलं गेलं. त्या अर्थातच न्यू यंगस्टर 11 जासई टीमच्या फलंदाजांना
डावखुरी हाताचा फलंदाज आहे मैदानावरती, तो म्हणजेच अमर. सलग 2 बॉल सातत्याने त्याने निर्धाव केलेत आणि थोडा संघावरती प्रेशर तुम्हाला आता इथे पाहायला मिळतंय. आणखीन काही पारितोषिक येतात आय थिंक आमच्या खेळाडू कक्षाकडे इथे येत असताना. तर यावेळी देखील फटका भरपूर चांगला आहे आणि कदाचित हा बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. तर थँक्यू डीजे. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल बघा. भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जासई तसेच रत्नांगी लॉजिस्टिकचे ओनर सन्माननीय एकनाथ शेठ घरत साहेब यांच्या वतीनं जर रांजणपाडा संघाच्या गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक संपादन केली तर 1000 रुपयाचा पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल. या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तोपर्यंत एक धाव कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या मदतीनं पॉवर प्ले क्रमांक पहिलं षटक इथे संपन्न होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतायत. त्या म्हणजेच एक गडी बाद असताना 13. थँक्यू डीजे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त उशीर नको. रांजणपाडा टीम जय हनुमान 11 रांजणपाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकला होता. मागच्या मॅच मध्ये तुम्ही 26 अर्धशतक आणि मला वाटतं या स्पर्धेतील तब्बल 3रं अर्धशतक 4थं अर्धशतक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याच्या अगोदर प्रसादच्या नावावरती 2 अर्धशतक आणि त्याच्यानंतर वाघिलवाडा संघाचा प्रतीक भागेश सूरज पाटील यांच्या नावावरती अर्धशतक. आणि आज मात्र हे मैदान आजच्या रात्रीमध्ये गाजवत असताना तो म्हणजेच साईश हा खेळाडू एक दमदार फलंदाजी. आणखी काही पारितोषिक कदाचित येत आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करूया. तर विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय अतिथी प्रितेश विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक इथे खेळाडूंसाठी दिलं जाईल. यापूर्वी अजून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर नंदू पाटील साहेब, प्रतीश पाटील साहेब आणि संदेश पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांच्या वतीनं इथे 5000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी दिलं जाईल. परंतु इथून बॉल आलाय वाईड. पहिलाच बॉल अवांतर आला आणि पहिल्याच बॉलवरती एक धाव खर्च करतायत गोलंदाज प्रितेश आणि एका धावेने धावसंख्या वाढ होत असताना धावा झाल्या त्या म्हणजे 14. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने बॉलला स्लॅश केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत, त्या ठिकाणी उचलतील बॉलला. फक्त एकच धाव तिथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतात त्या तब्बल 15. 4 बॉल 7 या धावसंख्येवरती फलंदाजी करतायत ते म्हणजेच फलंदाज रोशन आणि अमर आता आले स्ट्राईक एंडला. 1 डाऊनचे फलंदाज इन ॲट नंबर 3 आणि प्रितेश पाटील यांच्या स्ट्राईकला रोशन आहेत. रोशन आले स्ट्राईक एंडला, माफ करा. तर विचार केला तर एक चांगले फलंदाज, परंतु इथे तर थोडंसं थांबवलं गेलं. आतापर्यंत विचार केला तर या गोलंदाजाच्या माध्यमातून यावेळी पुन्हा एक ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करणार स्वतः. बॅक टू द बॉलर, फॉल थ्रू मध्ये येत आहेत. जबरदस्त फिल्डिंग आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागेल. तो टीम न्यू यंगस्टर जासईला. एकेकालचे नामवंत फलंदाज आणि सध्या यंगस्टर देखील आता तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु एका वेळी मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड पिया पारिंगे यांच्या माध्यमातून करताना त्यांना भेटलं होतं. परंतु सध्या भरपूर खेळाडू असल्या कारणाने इनॅक्शन मध्ये नाही येत ते, परंतु लवकरच संधी मिळेल त्यांना देखील. चांगले फलंदाज साथीने ओळखले जात आहेत. 2 हार्ड हिटर फलंदाज मैदानातून बाहेर असतील त्यांच्या प्लेइंग स्क्वॅड मधून. एक अतुल, ज्याला 8 म्हणजे चौकात छक्का 7 नाही तर 8 म्हणजे षटकार मोठे मारण्यामध्ये तो यशस्वी असतो. तो देखील संघामधून सध्या बाहेर आहे. पिया पारिंगे देखील संघामधून थोडंसं स्क्वॅड मधून बाहेर असेल, कारण जेवढे इन्फॉर्म फलंदाज असतील त्यांना मात्र संधी खऱ्या अर्थानं दिली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी साखू टप्प्याचा बॉल, बाहेरची बॅटची एज लागली होती आणि शॉर्ट फाईन लेगला गुड फिल्डिंग. अजून एक धक्का लागेल या ओव्हरमध्ये, तो म्हणजेच न्यू यंगस्टर 11 जासई टीमला. बॅट्समन जातील मैदानातून बाहेर. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन.
माफ करा, अमर झाले मैदानातून आऊट. तब्बल अमर यांचा विचार केला तर 8 धावा त्यांनी बनवल्या. रोशन आणि करण हे 3 फलंदाज मैदानातून बाहेर झालेत. तर उमेश आता आहेत मैदानामध्ये आणि त्यांच्या समवेत नवीन फलंदाज येत आहेत ते मैदानात. सत्यम जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल अवांतर आला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी अक्षरशः थांबवलं आणि प्रितेशचं कौतुक करावं तेवढं कमी. 2 बॉलवरती 2 विकेट नक्कीच संपादन केलेत. पण एक रनआउटची शिकार असेल आणि जर विकेट हॅट्रिक गोलंदाजांनी कंप्लीट केली तर प्रतीश पाटील, नंदू पाटील, संदेश पाटील यांच्या वतीनं 5,000 रुपये आणि भारतीय जनता पार्टी तथा रत्नांगी लॉजिस्टिक ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जासई एकनाथ शेठ घरत यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं पारितोषिक. फक्त विकेट हॅट्रिकसाठी हे पारितोषिक असेल गोलंदाजांसाठी. यापूर्वी साईच्या नावावरती 10,000 रुपयाचं पारितोषिक दिली गेली त्या खेळाडूला. अक्षरशः मन जिंकली प्रेक्षकांची. एका लॉजिस्टिकच्या मालकांना देखील त्यासाठी पारितोषिक दिलं गेलं. त्याचंही कौतुक करूया. फटका भरपूर चांगला आहे. डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल. सीमा रेषा पार. बॅट्समन होते त्या ठिकाणी. उमेशच्या बॅटमन आलेला हा चौकार. तर चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या तब्बल 19 धावा 3 गडी बाद. ते म्हणजे न्यू यंगस्टर 11 जासई टीम. कमीत कमी 4 षटकामध्ये तुम्हाला 50 तरी धावा कंप्लीट कराव्या लागतील तर तुम्ही घरच्या मैदानावरती तुमच्या प्रेक्षकांची मनं जिंकू शकता. थोडीशा अडचणी वाढल्यात. 3 विकेट लवकर बाद झाले आणि आता मात्र फलंदाज उमेश आलेल्या चौकार लगावतायत. म्हणजे 400च्या स्ट्राईक रेटनं आपल्या डावाला सुरुवात केली. गोलंदाज प्रितेश आतापर्यंत फलंदाजांवरती थोडासा दबाव टाकत होता आणि त्याच्यानंतर हा चढवलेला हल्ला थोडासा त्याच्यावरती आता गोलंदाजावर प्रेशर क्रिएट करेल. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस करत असताना शॉर्ट फाईनला जो खेळाडू होता त्याला कदाचित शॉर्ट पॉईंटच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया जी रणनीती आखली त्याच्यामध्ये यशस्वी होतील की नाही. येणारी वेळच ठरवेल. गोलंदाज सज्ज होतील. प्रितेश चांगली गोलंदाजी करत होते. लाईन बिघडण्याचं काम मात्र केलं फलंदाजांना. यावेळी अर्क टाकण्याचा प्रयत्न हलक्यातून स्लॅश केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड सर्कलमध्ये उचलतील तोपर्यंत 1 धाव. गुड रनिंग मिड विकेट. तुम्हाला 1-1 धावा दुहेरी धावा घेणं देखील हे महत्त्वाचं असतं. कारण चौकार षटकार प्रत्येक बॉलवरच येतील असं काही नसतं. कारण तुम्ही सिंगल डबल जर घेतली तर तुम्ही स्वतःचा टार्गेट सेट करू शकता 4 षटकामध्ये. आणि जर एकंदरीत तुम्ही जर डॉट बॉल निर्धाव चेंडू जर खेळत गेले तर तुमच्यासाठी अडचणी वाढतील. तर नंदू पाटील आणि संदेश पाटील यांच्या माध्यमातून 5,000 पारितोषिक आहे. एकनाथ शेठ यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे विकेट हॅट्रिकसाठी एकूण 6,000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजसाठी असेल. परंतु आखू टप्प्याचा बॉल बिरकावून दिला. डीप लॉंग लेग वरून चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. तर षटक क्रमांक दुसरं देखील इथे संपन्न होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा लागल्या धाव फलकावरती. तर विचार केलात तर तब्बल 13.00च्या सरासरीनं 26 धावा 3 गडी बाद. यस आप्पा. धन्यवाद. जाऊया आपण स्वागत समारंभाकडे. दरम्यानच्या काळात सन्माननीय अतिथी वहाळगावचे माजी सरपंच, एकेवर आई कारल्याचे कोर कमिटीचे सदस्य आणि साई देवस्थान वहाळचे अध्यक्ष सन्मानित बालारामजी पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत केलं जातं आहे. त्यांना विनंती असेल की आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. बालाराम पाटील वहाळ यांना विनंती असेल की आपण यावं. आणि मित्रांनो मला सांगायला आवडेल की आपल्या विभागातील एकच असं आहेत की कारला आईच्या एकेवर आई कोर कमिटीचे ते सदस्य आहेत. त्यासाठी जरा जोरदार टाळ्या. त्यांचं स्वागत होणं गरजेचं आहे. एक गोड व्यक्तिमत्व आणि टेनिस क्रिकेटवर भरपूर प्रेम ज्यांनी केलं आहे आणि खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वेळी जे उपस्थित असतात असे सन्माननीय श्री बालारामजी पाटील यांना वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि आमची गोड आठवण एका गोड व्यक्तीच्या घरी असावी यासाठी सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जातं आहे. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेसाठी आलात आणि आपली पावलं लागून या मंचाला लागली. खरंच आम्ही आज धन्य झालो. त्यानंतर विनंती असेल जासेगावचे सुपुत्र अमृत पाटील सुद्धा इथं आलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण सुद्धा अमृत अनंत पाटील यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. या आपण स्वागत करण्यासाठी विनंती असेल जासे जिल्हा परिषद गणचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष भूषण म्हात्रे अर्थात विठ्ठल क्रिकेट क्लब संघाचे कर्णधार यांच्या वतीनं अमृतचं सुद्धा स्वागत केलं जाईल. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जातं आहे.
त्यानंतर आपण स्वागत करणार आहोत या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सन्मान्य अतिथी सागर जोशी यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यावं आपला सन्मान घेण्यासाठी. की अतिथी देवो भव ही आपली संस्कृती, त्या संस्कृतीप्रमाणे इथं आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार केला जाईल. जासई जिल्हा परिषद गणचे भाजपाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष भूषण म्हात्रे यांच्याकडून ते स्वागत केले. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू बाप्पा सर. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव तिथे कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या तब्बल 27 3 गडी बाद झाल्यानंतर षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना आणि गोलंदाजीची जर विचार केला तर परेश आलेत गोलंदाजीसाठी. आणि परेश पहिल्याच बॉलवरती अगदी ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल तिथे डॉट बॉल निर्धाव चेंडू तिथे मला पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर एक धाव कंप्लीट करून आता स्ट्राईक एंडला फलंदाज आलेत, ते म्हणजे सत्यम, ज्याने षटकार ठोकला. 600च्या स्ट्राईक रेटने खेळणं त्याने स्वतःला पसंत केलं आणि तो फलंदाज आता स्ट्राईक एंडवरती. ध्येय साध्य करणं कठीण असो, पण आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नसतं. आणि कदाचित आता इथे त्या धावा बनवाव्या लागतील. आणि परेशांचा विचार केला तर एक चांगले गुणवान गोलंदाज, इथे धावा त्यांना थांबाव्या लागतील. आय थिंक जर 50 प्लस झाल्या तर कदाचित सेकंड इनिंग्समध्ये त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होईल. रायगडचे लोगो मास्टर नयन हवल यांचं देखील मनापासून कौतुक करूया. बिग ट्रॉफीमध्ये त्यांची मेहनत तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर दिग्गज संघ त्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतील. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. बिग ट्रॉफी बलराम शेठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ती स्पर्धा नेहमी भरवली जाते आणि त्यांचंही स्वागत करूया. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी जर बॉल स्टंपला लागून बेल्स पडली असती तर बॅट्समन आउट झाले असते. भूषण, आम्ही बदलापूरची स्पर्धा करत होतो, तिथे 5 ते 6 7 8 बॅट्समन बॉल अगदी वेगाने मधून जायचा, स्टंपच्या बेल्स तसे पडायचे. काय चमत्कार होतं त्या मैदानावरती काय माहिती, कारण भरपूर असं झालं, 7 खेळाडूंसोबत असं झालं. यावेळी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. व्हेरी गुड कॅच आणि पहिली सफलता या ओव्हर्समध्ये परेशला मिळाली. आणि धक्का क्रमांक लागेल एकूण 4था धक्का, तो अर्थातच न्यू यंगस्टर 11 जासई टीमला. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे. थँक्यू. व्यासपीठावरती नुकताच आगमन झाले आमचे गुरुवर्य समालोचक अप्पा सर, त्यांचंही मनापासून स्वागत करूया. आणि 3 लेजेंडरी असे कॉमेंटर आहेत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. अर्थातच आमचे गुरुवर्य आत्माराम अप्पा सर, त्याच्यानंतर MD गडगे सर आणि कॉमेंटेटर काका म्हात्रे सर. हे त्रिवेणी संगम तुम्ही सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वासाठी त्यांनी दमदार योगदान दिलं, त्यांचंही मनापासून कौतुक करूया. कारण खूप काही शिकायला मिळतं. आजकालचे कॉमेंटर भरपूर झालेत, परंतु त्यावेळी जी कॉमेंट्री अगदी जबरदस्त कॉमेंट्री. आणि नक्कीच सातत्याने त्यांच्या मार्गदर्शकाला या विभागामध्ये देखील भरपूर कॉमेंट्री मला पाहायला मिळत आहेत, त्यांचंही कौतुक करूया. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतील पुन्हा एकदा. यावेळी जबरदस्त टायमिंग, परफेक्ट ऑफ द मिड विकेटचे क्षेत्ररक्षक दर्शक बनतील, त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार, षटकार. नक्कीच थँक्यू. जासई प्रीमियर लीगची फायनल ज्या खेळाडूने गाजवली तो खेळाडू अर्थातच उमेश. षटकार ठोकला वाघानं आणि धावसंख्या झाली धावफलकावरती ती तब्बल 33 धावा. गरुडासारखे उंच उडायचं असेल तर कावल्यांची संगत सोडावीच लागते. आता मात्र या मैदानावरती तो तुटून पडलाय. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय आणि उमेशच्या बॅट मधून आला हा तडाखा. उमेशची एकूण तुम्ही जर बॉडी पाहिलीत ना, अगदी मजबूत बॉडी, आणि बॉल जर एकदा बॅटवर आला तर तो षटकारच ठोकणार असं हे सांगत असताना तुम्हाला या बॉलवरती तसं देखील पाहायला मिळालं. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते परेश, परंतु एक मोठा फटका आल्यानं थोडंसं प्रेशर त्याच्यावरती होतं. रन घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु नकार दिला साथी पाटर नॉन स्ट्रायकर फलंदाज समाधान यांनी. आणि षटक क्रमांक इथे 3 कंप्लीट होईल आणि एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 33. 4 गडी बाद असताना न्यू यंगस्टर 11 जासई टीम. हॅलो, दरम्यानच्या काळात स्वागत केलं जाईल या स्पर्धेसाठी. ज्यांनी आपल्या समोर दिसणाऱ्या चमचमत्याच्या 4 ट्रॉफ्या आहेत, त्या चमचमत्या ट्रॉफ्या देणारे सन्माननीय अतिथी अभिषेक भास्कर पाटील यांचं स्वागत केलं जाईल. कारण जर
प्रवीण, आपण जर बघितलं स्पर्धेसाठी दिलेल्या चमचमत्या ट्रॉफ्या देणारा हा युवक आमच्या गावचा, त्याचं सुद्धा स्वागत होणं गरजेचं आहे. जरा जोरदार टाळ्या याच्यासाठी, कारण ज्या आपल्या समोर ट्रॉफ्यांसाठी ज्या लढती चालल्या, 4 रात्रीमध्ये ज्या ट्रॉफ्यांसाठी झगडणारे जे संघ आहेत, त्या चमचमत्या ट्रॉफ्या कुठल्या गावात जातील, कुणाकडे जातील ते माहिती नाही, पण देणारे व्यक्ती मात्र माहिती आहे. त्याला वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन त्याचं स्वागत केलं जाईल. जरा जोरदार टाळ्यांची अपेक्षा करतो, कारण देणाऱ्याने देत गावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तो प्रवीण. म्हणूनच आपण म्हटलं जातं की काय, दगडात देव आहे हे समजण्यात धर्म यशस्वी झाला, पण माणसात माणूस आहे हे समजण्यात धर्म मात्र अयशस्वी झाला. आज ही माणुसकी जिवंत आहे. तुम्ही दगडात देव पाहता, पण कधी माणसात देव पाहून बघा. जबरदस्त या ठिकाणी जर पाहिलं तर या ट्रॉफ्याज आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या, त्यांचा इथे शुभ सन्मान केला गेला, त्यांचंही मनापासून स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचे षटक असेल आणि गोलंदाज आलेत अतुल. पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज. राऊंड द विकेटने हा ट्रॅकर बॉल होता, गॅप आहे भरपूर मोठी आणि बॉल जाईल लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू. मागच्या 4 बॉलवरती तुम्ही विचार केलात ना तर एकच धाव आली होती, एक गडी बाद झाला होता. आणि आता तुम्ही या 3 बॉलवरती विचार केलात ना तर 10 धावा आल्यात त्या बॅट्समॅनच्या माध्यमातून. म्हणजे वेगाने धावा बनतायत न्यू यंगस्टर 11 जासई टीमसाठी. 37 धावा धाव फलकावरती, गडी बाद झाले 4. म्हणजे इथून जर 5 बॉलमध्ये जर 13 धावा आल्या तर मात्र इथे धावा तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. आणि तशाच पद्धतीनं इथे रणनीती आखत असताना हा फलंदाज समाधान पुन्हा एकदा सज्ज होतील आणि गोलंदाजी मार्कवरती अतुल. प्रेशर आहे, पहिल्याच बॉलवरती दाखवून दिलं की आता शेवटच्या षटकामध्ये आम्ही हाणामारीच करणार. जसे बॉल येतील तसे बॉलवरती फटके आणि फटके, फक्त फटकेच देणार. कदाचित हे दाखवत असताना यष्टीरक्षक थोडासा अगदी यष्टांच्या जवळ येत असताना, कारण कदाचित बॅट्समन थोडंसं फ्रंट फूटवर येऊन प्रयत्न करेल आणि कदाचित स्टंपिंग करू शकतील आणि कधी कधी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होत असतं बॅक टू द बॉलर, परंतु अडवण्यामध्ये अयशस्वी झाले आणि व्ही शेपमध्ये तिथे क्षेत्ररक्षक येतील, उचलतील. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत. ते 38 समाधान खेळतायत 5 या धावसंख्येवरती आणि उमेश खेळतात एका षटकाराच्या मदतीनं तब्बल 12 या धावसंख्येवरती. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर चांगली पार्टनरशिप आतापर्यंत होत असताना न्यू यंगस्टर 11 जासई संघाकडून, कारण उमेशला आता मोठे फटके खेळावे लागतील. कारण उमेशमध्ये ती ताकद आहे की ते या आत्मविश्वासाने नक्कीच फलंदाजी करू शकतील. आणि आत्मविश्वास अशी शक्ती आहे की जी पायथ्यावरून तुम्हाला नेहमी शिखरावरती पोहोचत असते आणि तशीच आता फलंदाजी करावी लागेल. काही थोडंसं कानमंत्र देत असताना गोलंदाजाला, कारण शेवटचे 4 बॉल असतील तुला एकदम अगदी जबरदस्त फेकावे लागतील. जर धावा झाल्या तर मात्र थोड्याशा अडचणींमध्ये वाढ होईल. गोलंदाज तयार. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट, मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येत आहेत, डीप मध्ये उचलतील. दुसरी धाव रिस्की होऊ शकते आणि जबरदस्त इथे विकेट किपिंगचं कलेक्टिंग पाहायला मिळालं. थ्रो थोडासा ओव्हर होता, हाईट होता थ्रोला, परंतु त्याला चांगलं कलेक्ट केलं गोलंदाजानं आणि फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक लागेल 5वा धक्का टीम न्यू यंगस्टर जासईला. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. धन्यवाद. नुकताच तुम्ही नावेची स्पर्धा पाहिलीत. त्या नावेच्या स्पर्धेमध्ये विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ जासईनं तो मैदान गाजवला. आणि एक मॅच मला अजून आठवते, सुरई विरुद्ध जी मॅच झाली होती ना ती सुपर 8 ची, नो समझोता. जासई साला फ्लॉवर समजकर झुकेगा नाही. फायर आहे फायर जासई. आणि काय छोट्याची, भूषणची, बंटीची अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. आणि सध्याच्या घडीला आमचे थोडेसे फ्रीज कांद्यावर घेणारे बाहुबली थोडेसे आउट ऑफ फॉर्म मध्ये की काय, कमबॅक करावं लागेल फॉर्म मध्ये. चांगली तगडी स्टारकट्स आहे जर अख्खी टीम केली तर. जासई प्रीमियर लीग देखील त्याने गाजवली. अरे जिम्नॅस्टिक वाल्या माणसाला जास्त क्रिकेटमध्ये फोकस करता येत नाही, कारण त्यांची तुम्ही जर बॉडी पाहिलीत ना अतिशय जबरदस्त. आणि सातत्याने तुम्ही एक चांगला शरीरपट्टू ज्यांना संबोधलं जातं, चांगलं क्रिकेटर. आणि मिडल ऑर्डर्सला जेव्हा जेव्हा गरज लागते जासई टीमला तेव्हा तेव्हा विस्फोटक फलंदाजी. आणि वाल नाईट तर कोण विसरणार मित्रांनो. या खेळाडूंना अक्षरशः धुमाकूल घातला होता, दोघांनी धुमाकूल घातला होता. संदेश
एकीकडे आपला अट्टा यप्पा यप्पा आणि एकीकडे रुपेश, या दोघांनी धुमाकूल घातला होता त्या स्पर्धेमध्ये. आणि इथे बॉल मला वाटतं निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आणि जर विचार केला तर कौतुक करावं लागेल अतुल यांचं, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर थांबवलं या फलंदाजांना. धावा धावफलकावरती स्थिर आहेत 39. आणि इथून चित्र स्पष्ट झालेत की जासई टीम जी याच्या अगोदर खेळली होती साईश मात्रे, यांना मात्र आता लकी ड्रॉ नक्कीच मिळाली. परंतु ऑन साईडला स्टँड अँड निलेवर फटका एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार, षटकार. थँक्यू प्रवीण. इथे स्वतःवरती विश्वास साध्य करत असताना काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. म्हणून म्हटलं जातं कोकिल स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा, तरच तुमचं आयुष्य सुंदर असतं. आणि काय इथे जबरदस्त बॅटिंग साकारली ती म्हणजेच आल्या आल्या प्रवीण यानं, आणि षटकार ठोकलाय. षटकाराच्या मदतीने धावा लागतायत धावफलकावरती तब्बल 45. या ओव्हर्स मधला शेवटचा बॉल शिल्लक असेल का 50 धावा इथे कंप्लीट होतील का न्यू यंगस्टर जासई टीमच्या. यावेळी लाईन पाहावी लागेल पंचांना, परंतु यष्टिरक्षक मध्ये थोडीशी कलेक्टिंग खराब झाली. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडून चुका झाल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु नकार दिलाय तो फलंदाज समाधान यानं. आणि तोपर्यंत वाईट +1 2 धावा इथे मिळत आहेत. आणि 2 धावेच्या मदतीनं धावा झाल्यात त्या म्हणजे 47. 5 गडी बाद निम्मा संघ मैदानातून बाहेर झालाय. या थोड्याशा बोनस धावा म्हणता येईल गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण अतुलने हा शेवटचा बॉल जो फेकलाय. कधी कधी असं होतं ना, तुम्ही शेवटचा बॉल खराब फेकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेच त्या दुसऱ्या बॉलवरती पनिशमेंट मिळते आणि त्याचं इथे काय होईल काय. यावेळी स्क्रीन बोल्ड फलंदाज होतील बाद आणि षटक क्रमांक इथे 4 संपन्न होईल. आणि पाहता पाहता 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा लागल्या त्या 47 आणि 12.00च्या सरासरीनं 48 धावेंची गरज ती सेकंड इनिंग्स मध्ये आहे चहनमान रांजणपाडा टीमला. आता सिंपल फॅक्ट आहे इथं लकी ड्रॉ जो होती तो जास्त धावा बनवेल तो संघ ठरलाय. अनंत स्ट्रायकर संघ जासई 3ऱ्या फेरीमध्ये मला वाटतं दाखल झाले ते. आणि त्याच्यानंतर विचार तर मॅच होईल सेकंड राऊंडची पहिली, अर्थातच वोडाफोन वहाल आणि नवतरुण 11 चिरले दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. आणि नंतर मग लकी ड्रॉ मध्ये घेतलं जाणार नाही. अनंत स्ट्रायकरला याची नोंद घ्या. मग सलग तुम्हाला सामने खेळावे लागतील. त्या 4 टीममधून जो संघ हायेस्ट स्कोर बनवेल त्यांना बाय दिले जाईल. म्हणजे 2च संघ राहतील त्यात भूषण, आणि त्यातून एक संघ जाईल शेवटच्या फेरीमध्ये. आणि अनंत स्ट्रायकरला त्यांच्याशी मॅच खेळावी लागेल. त्यातून जिंकल तर मग त्या संघासोबत अंतिम मॅच पाहायला मिळेल सुपर 4 साठी. मागच्या 2 रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं विचार केला तुम्ही तर गाजवलं पहिल्याच रात्री मैदान तो म्हणजेच बामणडोंगरी टीमनं. दुसऱ्या रात्री प्रसाद घरात रायगडचा चेस मास्टर त्याला तुम्ही पाहिलात. आणि आज मात्र साईश मात्रेनं मैदान गाजवलं. 2 ट्रॉफीज तर उलवा नोड मध्ये नक्कीच गेल्यात. आणि आज जर वाल जर आली तर मग 3 ट्रॉफ्या उलवा नोडला, परंतु त्यांच्यासमोर भरपूर मोठी आव्हानं आहेत. साईश मात्रेसारखा फलंदाज, त्याच्यानंतर चिरले संघ, असे भरपूर संघ आहेत. तर ऋषी नाईक आपण यावं इथे आपल्याला भूषण आमंत्रित करत आहेत. यावं आपण. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सलग 9 बॉलवरती 5 चेंडूंवरती 5 षटकार ठोकणारा, म्हणजे 6 जेव्हा षटकाराची वेळ येते ना तेव्हा तो गोलंदाजाचा सन्मान देत असतो. नेहमी गोलंदाजाला सन्मान देत असतो असा खेळाडू तुम्ही. हा प्रथम पहिल्यांदा सर्वाधिक लांबलचक षटकार आणि तितकेच 5 बॉलवरती 5 षटकार ठोकणारा 9 वेळा विक्रम. आणि 6व्या बॉलवरती नेहमी तो सन्मान देत असतो, गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवत असतो असा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. तर प्रवीण मुंबईकर यांना विनंती करतो की आपण देखील यावं व्यासपीठावरती. भूषण आपल्याला इथे आमंत्रित करतो. या स्पर्धेचे आयोजक खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती तुम्ही रुपेश यांचे दोन्ही सुपुत्र मैदानावरती मॅचचा आनंद घेत असताना त्यांचंही मनापासून स्वागत करूया. आर्यन आणि प्रिन्स
प्रिन्स थोडासा रागवलाय मला तर वाटतंय, कदाचित असलाय आता. रात्रभर मॅचचा आनंद घेत असताना त्याचंही मनापासून कौतुक. भावी आयुष्यामध्ये तो जासई संघाचा एक चांगला हार्ड हिटर फलंदाज बनेल. आणि मला तर वाटतं छोटा भीम जास्त पाहत असेल, मोटू पतलू जास्त पाहत असेल, म्हणून की काय तसाच तो अगदी छोटा भीम सारखा खुर्चीमध्ये बसलाय आणि एंटरटेनमेंट सातत्याने खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर प्रदीप मुंबईकर आणि प्रवीण मुंबईकर एवन जोडी ऑफ वाल. तर टॉस इथे केला जाईल नवतरुण चिर्ले आणि वोडाफोन वाल या दोन संघांमध्ये. तर षटकार हॅट्रिक साठी 2000 आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. सूर्य एकनाथ शेट यांच्या माध्यमातून बालाराम शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. दुसऱ्या फेरीत आजच्या रात्रीतला सामना नाना हापे बघूया. नाणेफेक चिर्ले संघाने जिंकले. बघूया त्यांच्या कर्णधारची जरा संपर्क द्या. नाणेफेक जिंकले. ओके ठीक आहे. बेस्ट ऑफ लक दोघांना. तर इथे फलंदाजांना सुवर्ण संधी असेल बघा. नंदू पाटील साहेब आणि संदेश पाटील साहेब यांच्या वतीनं 6 बॉल 6 षटकार लगावले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉल 3 षटकार लगावले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक कॅश इथे जमा आहे. हॅलो. दरम्यानच्या काळात हरिश्चंद्र शंकर यांचं आगमन झालं. अर्थात जास्त कॅप्टन या नावानं जे प्रसिद्ध आहेत त्यांचं आगमन झालं. त्यांचं सरसे स्वागत करते प्रवीण. बक्षीस जे तुम्ही लावले जाईल ते एकदाच डिक्लेअर केलं जाईल, कारण समालोचन थोडंसं डिस्टर्ब येतोय. त्यामुळं बक्षीस जे आपण लावणार ते एकदाच आम्ही डिक्लेअर करू. प्रत्येक वेळी डिक्लेअर केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी सर्वांनी. बक्षीस लावा, खेळाडूसाठी ते आवश्यक आहे, पण आम्ही एकदाच ते डिक्लेअर करू. ओ टू प्रवीण. तो थैंक यू अपा सर. तो चलते हैं मुकाबले की तरफ. जीतने के लिए 12.00 के औसत से बिल्कुल यहाँ पर 48 रनों की आवश्यकता है. प्रति ओवर 12 रन बनाने होंगे. तो चलिए बल्लेबाजों को सुवर्ण मौका है. एकनाथ शेठ घरत और उनके समेत नंदू पाटिल और संदेश पाटिल, इनके ओर से भी इनाम दिए जाएंगे छक्कों के हैट्रिक के लिए. तो चलते हैं मैच की तरफ. हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम है एकनाथ शेठ घरत इनके माध्यम से. स्ट्राइकर बल्लेबाज होंगे प्रफुल्ल और उनका साथ देंगे साथी पार्टनर सूर्यकांत. और गेंदबाजी की कमान संभालने के लिए अमर लेफ्ट आर्म ओवर द विकेट से. पहली गेंद ऑफ स्टंप से बिल्कुल बाहर जाती हुई अंपायर का व्हाइट बॉल का इशारा यहां पर आता हुआ. व्हाइट की मदद से शुरुआत हुई एक्स्ट्रा रनों के साथ और रन संख्या बनी है टोटल बात करेंगे 1 रन स्कोर कार्ड के ऊपर. अगला मुकाबला वोडाफोन वाल विपक्ष नवतरुण 11 चिर्ले और टॉस जीता है नवतरुण चिर्ले टीम के कप्तान ने. 4 ओवर का मैच, सेकंड राउंड का पहला मैच आपके सामने होगा. 48 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए पहली गेंद गेंदबाज अमर के माध्यम से व्हाइट बॉल कराता हुआ. इस बार लाइन अच्छी है. शॉट ऑफ गुडने स्पॉट पर फेंका था इस गेंद को और सीधा पड़ने के बाद विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई. लंबे कद के गेंदबाज है मेरे ख्याल से बात करेंगे तो निश्चित तौर पर क्या जबरदस्त यहां पर गेंदबाजी की लाइन दिखाते हुए गेंदबाज बात करेंगे अमर. अच्छे गेंदबाज है और यकीनन जब भी लेफ्ट हैंड गेंदबाज आपके सामने आपके पास होते हैं ना तो ये आपका प्लस पॉइंट होता है. और बिल्कुल यहाँ पर क्या बढ़िया गेंदबाजी करते हुए अमर फिर से एक बार तैयार. इस बार गैप ढूंढने की कोशिश, आउटफील्ड फास्ट है, रोकने में नाकामयाब. पहली बाउंड्री आती हुई प्रफुल्ल के माध्यम से गेंद सीमा पार. 4 रन. थैंक यू डीजे. 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 5 रन. थोड़ी सी हाफ ट्रैकर की बॉल थी जिस गेंद को बिल्कुल गैप ढूंढने में पावर प्ले में बिल्कुल कामयाब रहे बल्लेबाज और गेंद प्रफुल्ल के बल्ले से निकलती हुई 4 रन 5 रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर. पहली गेंद आई वाइड, उसके बाद आया था डॉट बॉल और ये तीसरी हाफ ट्रैकर की बॉल के ऊपर गैप ढूंढा और 4 रन बटोरे बल्लेबाज ने. क्या बढ़िया शुरुआत अपनी टीम के लिए देते हुए. हालांकि अनुभवी गेंदबाज अमर फिर से एक बार तैयार. ये गेंद अच्छी है लेकिन खूबसूरत अंदाज से मोड़ा इस गेंद को वी शेप में साइड स्क्रीन के नजदीक. 1 बाउंस ओवर द लाइन. 4 रन.
थैंक यू डीजे। बिल्कुल 2 गेंदों के ऊपर 2 बाउंड्रीज हासिल की है बल्लेबाज प्रफुल्ल ने, तो यकीनन यहाँ पर बात करेंगे। अब एक चौका और आता है तो शायद मेरे ख्याल से 2000 रुपए का 1000 रुपए का इनाम इस वक्त बल्लेबाज को दिया जाएगा। टीम की रन संख्या बनती हुई 4 रनों की मदद से टोटल 9 रन। शुरुआत काफी बेहतरीन नजर आती हुई बल्लेबाज प्रफुल्ल के माध्यम से, और प्रफुल्ल में वो काबिलियत है क्योंकि प्रफुल्ल ने गेंदबाजी नहीं की लेकिन बल्लेबाजी में बिल्कुल काफी अच्छी शुरुआत अपने टीम के लिए देते हुए। दबाव है गेंदबाज के ऊपर, फिर से एक बार तैयार। मल्लिक का अंदरूनी किनारा लगा था, विकेट कीपर के पीछे फील्डर मौजूद है। अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। 48 रनों का लक्ष्य का पीछा करना है। 4 गेंदें फेंकी है, 9 रन स्कोर कार्ड के ऊपर बने, और प्रति ओवर बात करेंगे 12 बना पाते हैं तो मेरे ख्याल से यह मुकाबला आसानी के साथ जीत पाएगी बैटिंग करने वाली टीम जय हनुमान रांझनपाड़ा। आसान नहीं है, मुश्किल होगा जरूर। घरेलू मैदान के ऊपर जैसे टीम जो खेल रही है इतनी आसानी के साथ मौका नहीं देगी, लेकिन कवर पॉइंट के बीच में से गैप ढूंढा है और इस बार भी गेंद जाएगी ओवर हैट्रिक। गेंद सीमा पर 4 रन। धन्यवाद डीजे। तो बिल्कुल 4 रन बटोरे, 4 रनों की मदद से रन संख्या पहुंची है यहाँ पर 13 रनों के ऊपर। शुरुआत बेहतरीन पहले विकेट के लिए, क्या बढ़िया भागीदारी दोनों बल्लेबाजों के माध्यम से। फिर से एक बार यहाँ पर तैयार होते हुए, ये भी शॉट अच्छा है, ये भी जाएगी। अंपायर के फैसले का इंतजार, और होंगे यहाँ पर बैट्समैन आउट। बढ़िया कैच, बढ़िया फील्डिंग। एक समय लग रहा था ये बड़ा शॉट है, बाहर जाएगा, लेकिन अंतिम क्षणों में जजमेंट किया और इसी के साथ पहला विकेट मैदान से बाहर। जो प्रफुल्ल ने पिछली 5 गेंदें अच्छी तरीके से खेली थी, लेकिन अंतिम गेंद के ऊपर प्रफुल्ल को यहां पर झटका देते हुए गेंदबाज अमर, और अमर को मिलती हुई पहली सफलता। और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद जय हनुमान रांझनपाड़ा टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 13 रन। हॅलो, दरम्यान आपण स्वागत कक्षाकडे वळूया। दरम्यानच्या काळात उपस्थित सन्माननीय अतिथी जासई गावचे सुपुत्र श्री हरिश्चंद्र शंकर पाटील अर्थात आमच्या सर्वांचेच लाडके कॅप्टन यांचं स्वागत केले जाईल। या हरिदा, आपण या आपलं स्वागत घेण्यासाठी स्वीकारण्यासाठी। आमच्या सर्वांचेच कॅप्टन अर्थात न्यू यंगस्टर संघाकडून खेळताना जबरदस्त खेळ त्यांनी सातत्याने केला आणि त्यावेळी कॅप्टन ही उपमा त्यांना दिली आणि संपूर्ण गाव कॅप्टन या नावाने त्यांना ओळखते। त्यांचं स्वागत केले जाईल। वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन जासई जिल्हा परिषद गणचे भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष भूषण म्हात्रे यांच्या वतीने त्याचं स्वागत केले जाते। अर्थात या टेनिस क्रिकेटच्या शृंखलेमध्ये आपले सहर्ष स्वागत। हरिदा, ओवर टू प्रवीण। थैंक यू सर। बिल्कुल 13 रन स्कोर कार्ड के ऊपर बने। जीत की बात करेंगे, अभी आने वाली 18 गेंदें बची है और मेरे ख्याल से 35 रनों की यहाँ पर आवश्यकता है। चलिए, बल्लेबाज बिल्कुल यहाँ पर काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे और अंतिम क्षणों में अंतिम गेंद के ऊपर बिल्कुल यहाँ पर झटका मिला जय हनुमान रांझनपाड़ा 11 टीम को। तो नए गेंदबाज धनराज और बल्लेबाजी के लिए बल्लेबाज आते हुए धनंजय आएंगे बल्लेबाजी के लिए। पहली गेंद हवा में है, मौका बनेगा और यहां पर विकेट, बिग विकेट, बड़ा झटका लगेगा जय हनुमान 11 रांझनपाड़ा टीम को। यह दूसरा विकेट। सूर्यकांत बैक टू द पैविलियन। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज के पार का हुआ खात्मा। बैट्समैन होंगे आउट। सूर्यकांत यानी कि सलामी जोड़ी जो आई थी उस सलामी जोड़ी को मात्र तोड़ा है दोनों गेंदबाजों ने। भले ही थोड़े से महंगे साबित हुए होंगे पहले अमर, लेकिन उसके बाद धनराज ने भी पहली गेंद के ऊपर विकेट सफलता दिलाई। पिछले 2 गेंदों के ऊपर 2 बड़े छटके लगे जय हनुमान 11 रांझनपाड़ा टीम को और थोड़ा सा सन्नाटा छा चुका है उनके दर्शकों के खेमे में, जहां पर काफी अच्छी बल्लेबाजी हो रही थी और आखिर के क्षणों में इस बल्लेबाजों को पूरी तरीके से उगड़ कर दिया गेंदबाज अमर और धनराज के माध्यम से।
स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या अभी भी बात करेंगे 13 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर मुश्किल स्थिति अब बन रही है जहां मनोरंजनपाड़ा टीम के लिए। नए बैट्समैन मैदान के अंदर प्रस्थान करते हुए सतीश, पहली गेंद क्रॉस बैटर खेलने की कोशिश, लाउड अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन नॉट आउट का इशारा विकेट कीपर की तारीफ करेंगे। काफी लाउड अपील, बिग अपील उनके माध्यम से की गई थी। और टेनिस क्रिकेट में तो यही होता है कि विकेट कीपर काफी महत्वपूर्ण होता है, वो भी चालाक अगर रहेंगे तो मेरे ख्याल से बिल्कुल अच्छा काम बनेगा। रुपेश पाटिल, विकेट के लिए 200 रुपए का इनाम और हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम। इस बार भी अच्छा, क्या कमाल की गेंदबाजी चल रही है, बांध कर रखा है, जकड़ कर रखा है गेंदबाज धनराज के माध्यम से। एक भी रन नहीं है, 3 गेंदें फेंकी, 1 विकेट इनके नाम पर, यानी कि भले ही 48 रन बनाने हैं जहानमान 11 रंजनपाड़ा टीम को, लेकिन आत्मविश्वास खो रही है। कहते हैं कि छाता बारिश तो नहीं रोक सकता, किंतु बारिश में खड़े होने का साहस अवश्य देता है। ठीक इसी प्रकार आत्मविश्वास सफलता की गारंटी तो नहीं, लेकिन संघर्ष करने की प्रेरणा हमेशा देता है। बैकफुट पर जाकर बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन बिल्कुल यहाँ पर बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ तो नहीं है। थोड़ा सा बैट्समैन और विकेट कीपर के बीच में थोड़ा सा टकराव नजर आया, बल्ले पर लगी थी ये गेंद। तब तक 1 रन यहाँ पर मुकम्मल और 1 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई 14 रनों के ऊपर। 4 गेंदों का इंतजार करना पड़ा एक सिंगल लेने के लिए, और यहाँ पर पिछली 5 गेंदों का विचार करेंगे तो महज 1 ही रन आई है, 2 महत्वपूर्ण विकेट गंवाई है, क्योंकि पहले ओवर की अंतिम गेंद के ऊपर विकेट, फिर दूसरे ओवर की शुरुआत विकेट से, उसके बाद डॉट बॉल लगातार 2 आए और ये सिंगल आती हुई, यानी कि खराब बल्लेबाजी। चलिए खराब रहेगी तो भी फर्क नहीं गिरेगा, विकेट अगर सेफ रखते आप तो बिल्कुल आने वाले इन गेंदों के ऊपर अगली जो गेंदें हैं वहां पर आप प्रहार कर सकते हैं। कमबैक करना है तो बिल्कुल बीच में 1-2 बड़े शॉट लगाना भी रंजनपाड़ा टीम को जरूरी होगा। ये स्लोवर गेंद थी, पहले ही जान लिया था कि बैकफुट पर जाकर कवर्स के ऊपर से खेलेंगे, टप्पे को थोड़ा सा उनके ही दिशा में रखा और ऑफ स्टंप के बगल से जाती हुई गेंद, डॉट बॉल की समाप्ति। क्या गेंदबाजी के फेंक रहे धनराज, लगातार 2 बार मेडन ओवर फेंकने का विक्रम मुलेखंड के टूर्नामेंट में है उनका। स्विच हिट करने की कोशिश, 1 ही रन मुकम्मल। एक बार जोरदार तालियां हो जाए इस गेंदबाज के लिए, सिर्फ 2 ही रन दिए, 1 विकेट इनके नाम पर। व्हाट अ ग्रेट बॉलिंग। 2 ओवर का खेल हुआ समाप्त, रन संख्या बनी है 15, विकेट गंवाई है 2। अब जीत के लिए बात करेंगे, आने वाली 12 गेंदें और 33 रनों की आवश्यकता। हॅलो, दरम्यानच्या काळात या शृंखलेसाठी जी आर्थिक रूपाने मदत आलेली आहे ते सन्मानित श्री संजय अनंत म्हात्रे आर्किटेक्ट यांच्याकडून तब्बल 2000 रुपये आलेले आहेत। कैवल्य दिनकर म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाची देणगी आली आहे। अमृत आनंद पाटील यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आली आहे। तसेच सागर जोशी यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आली आहे। समाधान अंकुश म्हात्रे मोर्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून 3000 रुपये आलेले आहेत। तसेच हरिचंद्र शंकर पाटील अर्थात सर्वांचे आमचे लाडके कॅप्टन यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आली आहे। सर्वांचं मनपूर्वक आभार। ओटू प्रवीण। थैंक यू। बहुत सारे दानशूर दाते हैं जिन्होंने इस टूर्नामेंट को काफी अच्छा योगदान दिया, उनका भी हम स्वागत करते हैं। स्क्रीन के ऊपर आप अप्पा म्हात्रे सर उनको देख सकते हैं, भूषण उनके समेत इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर, उनके समेत प्रवीण म्हात्रे सर कमेंटेटर, और उनके ठीक पीछे बिल्कुल बंटी जयदीप दमदार बल्लेबाज और लेफ्ट हैंडर बॉलर यानी कि प्रमोद मडवी को बिल्कुल स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं। उनके समेत दक्षित भी मैच का आनंद लेते हुए उनका भी तहे दिल से स्वागत करते हैं। बड़ी बड़ी दिग्गज मंडली इस मंच के ऊपर मैच का आनंद लेते हुए उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो दोस्तों इसके बाद सेकंड राउंड का पहला मैच खेला जाएगा। कई मच जाइए, बिग फाइट, काफी दर्शक तादाद में नजर आते हुए रात्रि के ठीक 12 बजे का समय हो चुका है और अभी भी दर्शक उतने ही मात्रा में नजर आ रहे हैं जिससे कि हर एक टूर्नामेंट के लिए चाहिए। उन सभी दर्शक माई बाप का हम तहे दिल से विक्टर रुकमाई क्रिकेट क्लब झांसी इनके माध्यम से हार्दिक स्वागत करते हैं। 12 गेंदों में चाहिए 33 रनों की आवश्यकता। गेंदबाजी में परिवर्तन, पहली गेंद के ऊपर तड़ाका दिया है लेकिन हवा में काफी देर तक फील्डर गेंद के नीचे, और चलिए भाई कैच छोड़ा है आपने तो ये कैच की कीमत जरूर गिननी पड़ेगी। अब देखेंगे कैच छूटने के बाद किस तरीके की बल्लेबाजी होती है। तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय और इन 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है यहाँ पर 17 रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 11 गेंदें बची है और 31 रनों की आवश्यकता। क्या बढ़िया मैच यहाँ पर चलता हुआ, दोनों टीमें एक दूसरे को हराने के लिए तैयार है मैदान में, लेकिन आखिरकार एक जीतेगी और एक का सपना मात्र पूरी तरीके से अधूरा रह जाएगा और अगले 365 दिन का इंतजार करना पड़ेगा स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लब झांसी के इस नाइट टूर्नामेंट का,
क्योंकि हर एक टीम का सपना होता है और इस सूरनबाग की यह पहली नाइट टूर्नामेंट है। हालांकि कोविड की वजह से थोड़ी सी पोस्टपोन हुई थी, लेकिन ये टूर्नामेंट आखिरकार सक्सेस दिखाती हुई। शॉट अच्छा है, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से कैमरामैन के बगल से गेंद जाती हुई सीमा पार 6 रन, और 6 रनों के लिए एकनाथ शेठ घर दिन की ओर से 500 रुपए का इनाम। ठोक दीजिए। धन्यवाद डीजे। छक्कों की मदद से अब थोड़ी सी बल्ले बल्ले हुई होगी जहानुमान 11 रंजनपाड़ा टीम की खेमे में, और 6 रनों की मदद से जो दबाव था लगातार, वो दबाव बिल्कुल थोड़ा सा हटाते हुए अब स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं 10 बॉल रिक्वायर्ड एंड 25 रन नीड। 25 रनों की अभी भी आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। क्या छूटा है सतीश का, धनंजय का। धनंजय अब टूट पड़ा है गेंदबाज के ऊपर। अनसाइड में खेलने की कोशिश, एलबीडब्ल्यू की लाउड अपील की गई थी। 1 रन यहां पर मुकम्मल होगा। लेग बाइस का इशारा भाविस्कर सर का यहां पर आता हुआ वाइट की मदद से एक्स्ट्रा लेग बाइस की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई। यहां पर बात करेंगे टोटल 24 स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर, यानी कि आने वाली गेंदें हैं टोटल 9 और जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता। आधा सफर तय कर लिया है, आधा सफर अभी भी बाकी होगा। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज अलंकार इस बार हवा में है, माफ कीजिएगा, अलोंग द कारपेट। गेंद लॉन्ग ऑन के रीजन में जाती हुई, फील्डिंग अच्छी है लेकिन थोड़े से लड़खड़ाते हुए नजर आएंगे। तब तक फायदा उठाया बल्लेबाज ने 2 रन लेने का, और इसी 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 26। 8 गेंदें बची है और जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। क्या मैच है, अंतिम क्षणों तक ये मैच बना रहेगा। कुदरत ने हम सबको हीरा ही बनाया, बस शर्त एक ही है कि जो ज्यादा घिसेगा वही चमकेगा। कौन सी टीम घिसेगी मैदान में। ये ऑफ ट्रैकर की बॉल थी, हवा में है जरूर, फील्डर काफी दूर है गेंद से। 1 रन तो जरूर मुकम्मल। दूसरे के लिए कोशिश थी, मना कर दिया धनंजय ने। 1 ही रन से संतुष्ट है दोनों बल्लेबाज, और 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 27, लॉस ऑफ 2 विकेट। जीतने के लिए 7 गेंदें और 21 रनों की आवश्यकता। संदेश विपुल, ये गेंद बहुत निर्णायक होगी दोनों भी टीमों के दृष्टिकोण से। यदि कोई बड़ा शॉट आता है खुश होगी रंजनपाड़ा, अगर कोई कम रन आते हैं तो खुश होगी यहाँ पर न्यू यंगस्टर्स जासी टीम। आगे आकर खेलने की कोशिश, हवा में गेंद है, फील्डर है काफी दूर मिड विकेट के, लेकिन उठाएंगे, फील्ड करेंगे। 1 की रन मुकम्मल हो चुका है, लेकिन थ्रो खराब है। फायदा उठाया तुरंत बल्लेबाजों ने, 2 रन चुराए और 2 रनों की मदद से ओवर नंबर कंप्लीट हुआ। यहां पर बात करेंगे तो टोटल तीसरा और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 29 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। अब 6 गेंदों में चाहिए 19 रन की आवश्यकता। थैंक यू डीजे। चलिए मैच तुरंत स्टार्ट करिए, पानी लेकर जाइए मैदान में। गुजारिश करते हैं हमारे छोटे नन्हे परिंदों से कि आप जाइए पानी लेकर मैदान के अंदर। तो बिल्कुल हमारे छोटा नन्हा परिंदा खिलाड़ियों को पानी की प्यास बुझाते हुए अजिंक्य राणे कुछ इस तरह ही भूमिका निभाते थे, लेकिन भूमिका निभाते निभाते आज मात्र बड़े क्रिकेटर बन गए। प्रमोद मात्रे देसाई के आज भी गए थे, जब मैं लेदर टूर्नामेंट खेलता था तो अजिंक्य राणे मुझे पानी लेकर आता था, लेकिन आज अजिंक्य राणे देखिए इंडियन फॉर्मर क्रिकेटर बने। बिल्कुल अट्टा नजर आएगा अगले मुकाबले में। बड़े खिलाड़ी है, बड़ी पहचान है मेरे दोस्त अतुल घरत की। कौन रोकेगा इस तूफान को। बादल आने से पहले तूफान मंडराने लगते हैं। बिल्कुल आज एक मैच में, हालांकि वीपीएल वाल प्रीमियर लीग का बड़ा कारवा आपके सामने होगा, और मुंबई इंडियंस का ट्रेंट बोल्ट, और बिल्कुल यहां पर बात करेंगे खेलता हुआ नजर आएगा। 200 रुपए में तुरबा है, लेकिन मंडप को आती है शोभा। बेहतरीन मंडप बना गया, क्योंकि जिस तरीके से ये मंडप जो बनाए जाते हैं ना, वो बिल्कुल काफी अच्छा मेहमानों के लिए बनाया जाता है। देखिए जिस तरीके से बैठने के लिए बड़े बड़े सोफे, चेयर से, कमेंट्री बॉक्स डिपार्टमेंट के लिए काफी ऊंचाई पर यहाँ पर बनाए गए स्टैंड। निश्चित तौर पर डीजे मैडी की ये सुमधुर संगीत, भूषण ने काफी मेहनत ली और बढ़िया यहाँ पर आयोजन करते हुए, और को पावर्ड बाय मात्रे एंटरप्राइजेस, दिव्या एंटरप्राइजेस, मनाली एंटरप्राइजेस, जयेश ट्रांसपोर्ट्स, मेघनाथ मात्रे प्रतिष्ठान, यश ट्रांसपोर्ट्स,
आदिशा ट्रांसपोर्ट्स, स्मिथ ट्रांसपोर्ट्स, श्री कृपा मेडिकल, अनंता स्ट्राइकर, कुणाल ट्रांसपोर्ट्स, ये सभी पावर्ड बाय। चलते हैं मैच की तरफ। 6 में चाहिए 19 की आवश्यकता। पहली गेंद के ऊपर चकमा खाया और बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति। ये मौका, ये समय नहीं है आपके पास कि आप डॉट गेंदें खेल सके। 5 गेंदों में चाहिए जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, धनंजय नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं, वो भी ताकतवर बल्लेबाज है, इनको जल्दी स्ट्राइक एंड पर आना जरूरी होगा क्योंकि सतीश के बल्ले से 4 गेंदें खेली है और सिर्फ 1 ही रन यहां पर आता हुआ। अब तो 5 गेंदों में चाहिए 19 रन, 3 बड़े छक्के और 1 सिंगल की आवश्यकता है। कोण आहेत ते? शांतन संघटनेचे अध्यक्ष आहेत काय? रंजनपाडा संघाचे प्रेक्षक आहेत बघा दादा, प्लीज मॅच चालू आहे तुम्हाला, नाहीतर तुम्हाला संघाला पेनल्टी भोगावी लागेल बघा। तर चला प्लीज विनंती असेल, इथे कदाचित खेळाडूसाठी कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न केला होता। हॅलो, पुन्हा त्या प्रेक्षकाला विनंती असेल, आपण मैदानात येऊ नका, खेळ थांबला जातोय आपल्या मुलं, मैदानाच्या बाहेर आपण एंजॉय करा। ओटू प्रवीण। तो थैंक यू। बिल्कुल यहां पर 5 गेंदों में चाहिए 19 रनों की आवश्यकता। क्या जबरदस्त मैच चलती हुई, डॉट बॉल आया, मुकाबला थोड़ा सा झुकता हुआ न्यू यंगस्टर जासे टीम की तरफ, लेकिन देखेंगे क्या मैच को बनाने की कोशिश कर पाएंगे बल्लेबाज। ये शॉट अच्छा है, ऑन साइड में खेला जरूर है, फील्डर है वहां पर मौजूद, उठाएंगे तब तक 1 ही रन लेंगे। धनंजय अपने पास स्ट्राइक लेना चाहते हैं और बिल्कुल यहां पर 1 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल 30 रनों के ऊपर। अब 4 गेंदों में चाहिए जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता। 900 से करीब दर्शक अभी भी YouTube के माध्यम से जुड़ चुके हैं, उन सभी दर्शकों का बिल्कुल हम तहे दिल से स्वागत करेंगे। विकेटें अगर गवाई ने बात करेंगे संदेश, 2 ही विकेटें गवाई है, 8 विकेटें अभी भी उनके खेमे में सुरक्षित है। तो शायद मेरे ख्याल से मोर्चा पारी का सतीश ने आगे थोड़ा सा बढ़ाना चाहिए था, उनकी अपेक्षा थी बल्लेबाजी से। शायद एक वजह है कि प्रफुल्ल थोड़े से जल्दबाजी में थे और बड़े शॉट खेलने की कोशिश में वो 3 चौके लगाकर मैदान से बाहर लौटे और सूर्यकांत के ऊपर जिम्मेदारियां थी। सूर्यकांत का जैसे ही विकेट गिरा वैसे ही प्रेशर बना रहा जय हनुमान 11 रांजनपाड़ा टीम के ऊपर। लेकिन अब भी नहीं तो कभी नहीं, अगर तेरा हौसला है तेरे पास तो कामयाबी तेरी कदम चूमेगी, वरना तू इस तरीके का क्रिकेट खेलेगा तो तेरे को इस मैदान से बाहर जाना पड़ेगा। फील्डिंग डिपार्ट में थोड़ा सा परिवर्तन, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में जो फील्डर थे उसे बैकफुट पॉइंट के रीजन में फिर से एक बार लाने की कोशिश यहां पर विकेट कीपर करते हुए, और बैकवर्ड स्क्वायर लेग ये फील्डर है वहां पर, मिड विकेट है, लॉन्ग ऑन है, फील्डिंग की व्यूरचना करते हुए 4 गेंदों में चाहिए 18 रनों की दूरी। ये बड़ा शॉट है एक्स्ट्रा कवर के ऊपर से, द पावर हाउस ऑफ रांजनपाड़ा, धनंजय के बल्ले से मैक्सिमम 6 रन। थैंक यू डीजे, बिल्कुल बढ़िया 6 रन और 6 रनों की मदद से यहां पर टीम की रन संख्या बनी है। बात करेंगे 36 रन आप जीतने के लिए, 3 गेंदे 12 रनों की यहां पर आवश्यकता है। कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है और बिल्कुल मैच मात्र थोड़ा सा फंसता हुआ इसी 6 रनों की मदद से डगआउट से भी इशारा किया जा रहा था कि धनंजय स्ट्राइक अपने पास रखनी है, आपके पास रखिए, और आखिरकार धनंजय स्ट्राइक लेते हुए दमदार छक्का ठोका है और उनके बल्ले से निकलता हुआ ये दूसरा मैक्सिमम 8। चिंता की लकीरें न्यू यंगस्टर्स आसे टीम के खेमे में अब नजर आती हुई, उनके समर्थकों में नजर आती हुई, क्योंकि 3 गेंदों में चाहिए अब 12 रनों की आवश्यकता। सोचो ये गेंद के ऊपर नंबर आएगा 6 तो मुश्किलें बनेगी, शायद रोकना होगा इन बल्लेबाजों को, क्योंकि धनंजय मैदान के अंदर सेट है और धनंजय के बल्लेबाजी का विश्लेषण है 7 गेंदों में 17 रन बना इस खिलाड़ी ने। क्या बढ़िया बल्लेबाजी साकार करते हुए, जिंदगी से यही सीखा है, मेहनत करो और रुकना नहीं, हालात कैसे भी हो किसी के सामने झुकना नहीं। आप यहां पर देखेंगे कि किस तरीके का क्रिकेट दोनों टीमें खेलेगी। चलिए जासे टीम ज्यादा समय व्यतीत कर रही है, तो 3 गेंदे 12 रनों की आवश्यकता, गेंदबाज तैयार। ये गेंद जी हां बल्ले का लगा है किनारा विकेट कीपर के दस्तानों में और धनंजय के पारी का होगा खात्मा, बिग विकेट। धनंजय बैक टू द पैविलियन।
धन्यवाद डीजे। बिल्कुल आप 2 गेंदें बची और जीतने के लिए 2 छक्कों की जरूरत है। बढ़िया प्रयास कर रहे थे धनंजय, लेकिन आखिरकार आउट होकर लौटे मैदान से बाहर। सूर्यकांत के बल्ले से अगर एक छक्का आता ना तो शायद मैच में बनी रह सकती थी, लेकिन कहीं ना कहीं पूरी तरीके से दबाव में रहते हुए अब यहाँ पर जय हनुमान 11 रांझनपाड़ा टीम लगातार फील्डिंग में परिवर्तन किए जा रहे हैं। ये गेंद निर्णायक होगी। इस गेंद के ऊपर अगर कोई बड़ा नंबर आता है तो जय हनुमान रांझनपाड़ा टीम अभी भी बरकरार रहेगी मुकाबले में। अगर कोई यहाँ पर इस गेंद के ऊपर विकेट, डॉट बॉल या सिंगल चौका भी जाता है तो भी सुरक्षित रहेगी न्यू यंगस्टर 11 जासे टीम। छा गए गुरु आज। साईश हॅलो, मात्रे ने हॅलो. क्या बढ़िया बल्लेबाजी की। दादा प्रेक्षक बाहेर व्हा हो, आपण बाहेर व्हा कृपया, कृपया बाहेर व्हा. आपण खेळाची मजा मैदानाच्या बाहेर बघा कृपया. आपला विनंती आहे. आपण फार चांगले आहेत, आम्हाला माहिती आहे, खेळावर खूप प्रेम आहे, पण जरा मैदानाच्या बाहेर कृपया. आमचे स्वयंसेवक आलेले आहेत तुम्हाला प्रेमाने समजवण्यासाठी. कृपया कृपया खेळात आणि कलम बनवा. बंटी जरा प्रेमाने समजवा तर नक्कीच जाऊ. चलिए मुकाबले की तरफ। बिल्कुल अंतिम 2 गेंदें बची है। 12 रनों की यहां पर आवश्यकता है। मैदान के अंदर स्ट्राइकर एंड बल्लेबाज होंगे। लखन खेलने के लिए तैयार। 2 गेंदें, 12 रनों की दूरी, लेकिन बड़ा शॉट खेला है जरूर। मिस टाइमिंग स्ट्रोक है। फील्डर है वहां पर मौजूद, दूसरे के लिए तलाश कर रहे हैं और यहां पर आसानी के साथ 2 रन मुकम्मल। चलिए 1 गेंद है और जीतने के लिए 10 रनों की यहां पर आवश्यकता है। अच्छा क्रिकेट खेला था जय हनुमान रांझनपाड़ा टीम ने और ये भोंगे बाजार है अब वेस्ट इंडीज के समर्थक। बिल्कुल यहाँ पर ऐसा लग रहा है कि वेस्ट इंडीज में ये मुकाबला चल रहा है। जिस तरीके से कैरेबियन प्रीमियर लीग खेली जाती है वहां ऐसे भोंगे बजाते हैं और बिल्कुल ये भोंगे बजाते हुए आज 2 मर्तबा चमकी है। एक साइश मात्रे का जलवा और एक तरफ आप देख सकते हैं न्यू यंगस्टर 11 धनराज का ये जलवा। लेकिन देखेंगे 1 में चाहिए 10 की आवश्यकता। किस तरीके का ये अंतिम गेंद का यहाँ पर मारा करेंगे। यहाँ पर लॉन्ग स्टॉप में एक फील्डर रखा गया है ताकि वाइड भी गिरे तो यहाँ पर फील्डिंग में वो चौका रोक सके। इसकी वजह से आज टेनिस क्रिकेट में ये फैशन बिल्कुल काफी अच्छा देखने को मिलता है। माजी लोकनेते दिवा पाटिल साहेब क्रीडा नगरी में बिल्कुल ये क्रिकेट का आनंद लेते हुए और सामने सांस्कृतिक मंगल कार्यालय बिल्कुल आप देख सकते हैं। 1 गेंद 10 की आवश्यकता और इसी के साथ मुकाबला हुआ फिनिश। सेकेंड राउंड में क्वालिफाई हो चुकी है बिल्कुल न्यू यंगस्टर 11 जासे टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। दूसरी टीम जासे विजेता बनी है इस आज के 10 टीमों में से, यानी कि टोटल 5 टीमें सेकेंड राउंड में क्वालिफाई हो चुकी है और लकी ड्रॉ मिलने वाली टीम बिल्कुल है अनंता स्ट्राइकर 11 जासे टीम। और ये साफ है अब लॉट्स आपके सामने पेश होंगे कि सेकेंड राउंड का फर्स्ट मैच